कोरेगाव कोलेगाव. चप्पल काढ बोलतो, चप्पल पण नाही काढली बाईने. अजून चप्पल काढून ठेव. चल आता आता तुम्ही या जाऊन इथं ठेव इथं काढून. याला बोललेलं चप्पल इथं तरी काढली आणि इथं पण नाही काढली. आम्ही बॅग ठेवली या साईडला आणि नुसतं चालत भीती वाटते बाई. चल पहिले भाई तुझा टाइमपास करते का अजून. हो बाबा ए खिडकी जागा मला बी ठेव. खाली खिडकी आहे जागा बघून ठेव. पहिले उतर खाली खिडकी. यांच्याकडे सर्व काही असतात ना ते, मग आपण असं झालो उपर सोंड्यासारखं. गाईज ही बघा, यो पाईप आहे ना, ही साखळी आहे. या साखळीला चढून त्या साईडला जातात, पण त्यांच्यासाठी बी सपोर्टसाठी काहीतरी घेऊन येतात ते. आम्ही असं झालो टाइमपास म्हणून. कोणतरी जुगाड केली वाटतं. भरचूक हे बघ दादा पाईप क्रॉस. ए चुप रे बाबा चुप. तू पहिले मला तुझी भीती वाटायला लागली. याने बघा कसं टाईट पकडले. विषय डेंजर. गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळचे 5:45 वाजलेत. तर आम्ही सर्वजण चाललो आहे मलंगडला. थेट टोकावरती जाऊ, कारण की भरपूर दिवसापासून कुणाची पण इच्छा होती की जायचं. टाईमच भेटत नव्हता. सो आज फायनली टाईम काढलेला आहे. मी, कुणाल, मंथन आणि मानस आम्ही चौघजण आहे. चौघजण चाललो आहे. जायचं तर आम्हाला 5 वाजता होतं, कारण की 5 वाजता कुणाल बोलतो कालोकले असेल. कालोकल नको बोलतो. बॅटरी वगैरे तर नव्हती आमच्याकडे, म्हणून जरा आरामात चालू आहे. जरा असं क्लायमेट चेंज झाले ना, उजाडले थोडासा म्हणून. हे बघा आणि समोर आहे मानस आणि मंथन. ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल तुम्हाला. ऑल करा. हे बघा मानस, मंथन, आम्ही चौघजण आहे. चलो. याला माहिती जायचं म्हणून याला पहिले घेऊन चाललो, कारण की मानस माहिती. आम्हाला कोणालाच माहित नाही. याला ते काहीच माहीत असतं. समोर बसले तर गाडी चालवतो. चला गाईज, यार आज क्लायमेटची मजा घ्या तुम्ही. मस्त सकाळचा क्लायमेट बघा. वरती पाऊस पडला तर आम्ही जरा भिजू, कारण की आमच्या छत्री पण नाही. चला. जस्ट पोहोचलोय. आता आम्ही निघतो जाण्यासाठी. आता रस्ता कुठून आहे कसा आहे काय माहीत नाही, पण मानसला माहीत आहे म्हणून मानसला समोर ठेवले. कुणाल पण आहे मागे, मंथन पण आहे. आज बघू कसं होतं ब्लॉग. फर्स्ट टाईम चाललो आहे वरती, कारण की मानस प्रत्येक वेळेला मानस जातो. कुणालने पण फोन केला रात्री अचानक मध्ये. मेट्रो चालू. चल. मेट्रो नाही, रोपवे ती वाटतं. अरे सॉरी. मेट्रो रॉंग, रोपवे राईट. चला. असंच अचानक मध्ये भयानक प्लॅन ठरला ना, निघलो डायरेक्ट. चा लेट्स गो बाबो. हा
क्लायमेट किती भारी आहे आणि त्या क्लायमेट मध्ये हा एक पोरगा भारी आहे. ड्रेसिंग मारून आले भाई, आम्ही आलो साध्या कपड्यावर. भाई ड्रेसिंग मारून आले. चला लागलो आता आपण आपल्या रस्त्याला. यो रस्ता खालतून होता पण आम्ही शॉर्टकटमध्ये थोडंसं वरती आलो. खालतून आलो असतो तर अजून दमलो असतो. त्यामुळे मानसने दिमाग लावला जास्त दमू नका यांना, कारण की अजून बरंच वरती जायचं. डेंजर आहेत बाबा. चला काहीच आत्ताशी की थोडंसं वरती चढलं ना, थोडंसं दम लागलेला आहे. आज इथं बससारखं काहीच नाही आहे. नाही पण हे बससारखं असलं तरी हे बसणार नाही, मला माहीत आहे. यांच्यावर मला फुल कॉन्फिडन्स आहे. जास्त करून मंथनवर आहे, कारण की मंथन मला बोललेला मी थांबणार नाही बोलतो, चढतच राहील. चल बाबा आता काय सगळं तुझंच, आता किती चालायचं तेवढं चल. पण येऊ काय करतो माहिती का, 5-5 मिनिटाला बसतोय. याच्यामुळे जरा जास्त टाईमपास होतोय. दम तर लागला ऑलरेडी, पण काय चाला तर लागणार आहे ते. चला बघ कुठे थांबले. अरे चल पटकन भाई. व्हिडिओचा कमाल. याच्यामुळे टाइमपास झाला, कारण की 2-2 मिनिटाला बसतोय, समोर गेला की बसतोय. तरी पण त्याला खेचत आणलं आम्ही, इथपर्यंत पोहोचलो. आता थोडंसं वरती आहे तर चला निघूया. सर्व बंद आहे. काय घेतलं असतं खाया वगैरे खाण्यासाठी, काहीच नाही. आता थोडंसं वरती आहे. ए चला ना यार, चला. स्टिंग पाणी लगेच पाहिजे बी का? अरे खायला नाही. चल ये पटक्यान. ते काहीच आम्ही आता जस्ट पिंडजवळ पोहोचलोय. आता कुठे पिंड खालती पडतो माणूस उकला. कंपन्या बघ, त्या कंपन्या हा बघा. इथं पण मंदिर आहे. चला क्लायमेट खूप भारी. हे बघा इकडे त्या साईडला पिंड पण आहे महादेवांची. तर चला बाबा वा कसला डेंजर दिसतं. इथून आपण जरासं जरी समोर गेलो ना तिथपर्यंत आहे बघा. इथपर्यंत गेलो ना, सरकलो ना, सरळ खाली, कुठंच थांबू नये, डायरेक्ट खाली. चला चल रे, पाणी बिनी दे, पाणी बिनी दे बाबा, लय तहान लागले. तुम्ही पिला का? चला पाण्याची बॉटल घेतले, पाणी पिऊ. लगेच समोर पिंड आहे, तर लगेच दर्शन घेऊ आणि समोर जाऊ. अजून किती वरती मानस? हा ये इथंच टर्निंगला. चला पटापट पाया पडा. जरा पड. दम लागले. मानस जा पड पटकन.
पकड मी पण पडता हिंगाव कोलेगाव. नंदी फोन बघ फोन पारेल. तर काहीच थांबलं मस्त चाय पियाला कारण की सकाळी चाय वगैरे काही पिला नव्हता. हे बाबा बोल ना लागेल. हा त्यावधी दम लागली. चला मानसला तर कॉफी लागतं मानस काय चाय पित नाही. नंदाने घेतले व्हील्स खायला. चिप्स घे कुणाल आपल्याला वरती लागतील. एक थम्सअप बी घे रे जायला ताण लागेल. याचा काय ऐकू नको याचा यांनी लय वैतागू दे. तू न पिणार काय स्प्राईट आहे थम्सअप जे थंडीवाली. चला गाईज या साईडला रोपवे थांबतो वाटतं वरती हे बघा आणि आम्हाला इथून सरळ जायचं या रस्त्याने. लय वैतागला रे लय वैतागला ना परवा आहे परवा. अरे गेल्या सगळ्या व्हिडिओ मध्ये चायला पाहिजे काय करते क्या प्यायला पडावट. गाईज आता रोपवे चालू झाले खाली पण गेले. आता तिथं पब्लिक वगैरे बसतं वरती येथील दर्शन करण्यासाठी. चला मस्त एक चिप्स घेतले खायला निघतो चालत चालत. आता इथून जरा जवळच आहे त्यामुळे चल ना भाई थोडंसंच बाकी आहे. जसा व्हिडिओ चालू केला कॉन्फिडन्स येतं नाही तर चालले नल्ल्यार का. गायचो रस्ता बघा हा ते इथून आपल्याला जायचं आहे वरती. आम्ही आलो इथून खालतून लय डेंजर रस्ता आहे. आता चला बघू. अजून वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कसा दिसतं कसा नाही. तुम्ही बघायला विसरू नका लवकर बघा. पहिले इथून चढू दे नंतर बघा. लवकर पण बघा आणि जाऊ द्या पहिले. रस्ता लय डेंजर आहे. हा शपथ इथं पाणी आला ना निकाल जाऊ वाहून. चल ना मग तू थांबतो का. चल ना बाबा तुला टोचन द्यायला लागेल का. ए भाई चला रोपीची करा. काजू वैतागला जाय. चला आता वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा गाईज रस्ता आहे इथं असं पकडायचा. अरे तू ये पाहिजे तरी पण वाटलं पाहिजे ना चालतंय म्हणून. लय डेंजर रस्ता मानस वेली वेली आहेत बसतात आरामात रे. चिंबोरी वाटते बिळत. चला बदमाश. बहुत बड़ा बदमाश. मानस आरामात टाक ना. दे इथं. मानसची चप्पल स्लिप होते म्हणून त्याचा ठीक आहे याचा काय साईड आहे मी. ठेव इथं कोपऱ्यात ठेव इथं पटके नको ठेव इथंच. मी पण काढतो इथंच. गायब झाली आता इथं जागा नको चल चला याला अरे तुम्ही
मला काही येतं जरा थांबा ना. चल ना काजू, अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. ढग कसे येतात कुणाल. हात लावून चालायला लागते. कसली हवा लागतं भाई. बाबू एसीच्या वर हवा. गाईज यो रस्ता बघा नाही, हो बघा आम्हाला किती 50-60 तर दिसले असतील आरामात. इथं बी, इथं समोर पण आहे. यो बघा मासा. चला, रस्ता तर डेंजर आहे. चला वरती जाऊया, पण याला पहिले घ्यावं लागेल, मला याचीच भीती वाटतं. मला दम लागला पण लय डेंजर आहे. सीन बघा ना काहीच कसलं आहे. प्लस या शिड्या बघितल्यावर अजून डेंजर वाटतं. चला बघू. ई बाबा लय डेंजर वाटतं रे कुणाल. कुणाला किंग ऑफ कोलेगाव प्रिन्स कमेंट वर. काजू आरामात या. चप्पल काढ बोलतो, चप्पल बी नाही काढली बाईने. अजून चप्पल घालून ठेव. चल आता. आता तुम्ही या जाऊन इथं ठेव इथं कारण ओ भाई. चल चल थांब जरा. अरे देवा देवा, याने तर हैराण केले. बघ तर कॉमेंट मध्ये शिवा लेट्स गो. हा यो लय मोठा प्रश्न आहे. चला बघू आल्यावर. पहिले वरती चढा, पहिले प्रॉपर यो रस्ता. मानसच्या भरोश्यावर आम्ही आलोय न, मानस आम्हाला सांगतो कसं चढायचं वापस. हे जरा जास्तीच पामला. कामला म्हणजे कमी वरती येते. चला अजून थोडंसं बाकी आहे. थोडा फायनली गाईज पूर्ण वरती पोहोचलोय. इथला क्लायमेट भाई लय खतरनाक आहे आणि पूर्ण ढग खालते आलेत. या साईडला काही दिसत पण नाही आहे. हे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल का नाही काय माहीत, पण मागे तुम्ही ढग बघू शकता आणि मला दम पण खूपच लागला आहे. चला तुम्हाला जरा जवळून दाखवतो ढग. आलं तर काहीतरी फायदा झाला भाई. इथून तर काहीच दिसत नाही, काहीच. हे बघा बाबा बाबा, तुम्हाला काही दिसते का सांगा जरा. हा झोप इथे जरा वेळा आराम कर. चला चला, कुणाल बोलतो अजून खाली पण जायचं. कुठे जायचं काय माहिती. हा जागा आहे का जायला. बाबा बाबा चला गाईज, अरे थांबा ना. तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवतो. अरे जरा थांबा, बसा ना यार. चल ना बाबू. बाबू चला पटपट. बाबूची जिरली. चल मानस चल, बस याच्या मागे लागून आपला काय होणार नाही. चला बाबा चला गाईज, खालती उतरतो. याला कुठे चालू ते ना माहित. शिरिली याला बोललेलो चप्पल इथं तरी काढी, आणि इथं पण नाही काढली. आम्ही बॅग ठेवलं या साईडला आणि निघतो चालत चालत. भीती वाटते बाई. तो ड्यू. चल पहिले भाई, तुला टाइमपास करत रे काजू. हो बाबा. ए खिडकी जागा मला बी ठेव. खाली खिडकी आहे, जागा पकडून ठेव. पहिले उतर खाली, खिडकीच्या नंतर बघ. हा चल बाजू चल. काहीच निघलोय बघा इथून बाहेर. बाबा बाबा, कुणाल कुठं. ए काजू थांब, मला जरा. काजू काय थांब, असते बाई, रिक्स नका घ्याव. बस हा माणूस इथे थांब. मी मध्ये होता कांद्यावजे, मला कांद्यावजे. थांब, आतमध्येच बाहेर असतो. मी नाही, मी इथे थांबता. तुम्ही या जाऊन. चला काहीच व्ह्यू तर बघू शकतो तुम्ही.
ना खूप दमलो पण सिरियसली. पण एवढ्या लांब आलो ना असं वाटतं काहीतरी भारी बघायला भेटला. तुम्ही पण बघितलं असेल ब्लॉगमध्ये फुल भारी व्ह्यू वगैरे बघायला भेटला. आणि ढगं पण इथं खाली उतरलेत ना, काही दिसत पण नाही समोरचा. आणि माझे पाय पण इथं कापतात लय, कारण की तेवढ्यावरती चढलो ना आणि थांबलो ना, पाय असे चल कापतात. यांचं काय नाही बसले. याचं काही टेन्शन नाही काजूचा, कारण की काजू एकदम आरामात आले. 70 वेळेला बसून याच्यामुळे टाइमपास झाला नाही. म्हणजे आम्ही कधीच पोहोचलो असतो. थोडीशी बोबडी पण बोलते, बोलू पण. अरे जरा बस ना, तिथे जाऊन बसू चल ना वरती जाऊन. वरती हवा लागते, इथं हवा नाही, इथं गरमी लागली. आवाज द्यायचे. ओय काजू काजू पॅन फुलिंग जास्त धाव नको, घाबरलो. कोणतरी दुसरं वाटतं रे, आवाज दिला पाहिजे. कोणता तरी आवाज येतो. शिट्टी वाजतो रे, शिट्टी वाजली. कोणतरी आहे वाटतं, काम करते खाली. चला खालती उतरून बघू. दगड फेकला होता. चला खालती उतरून बघू. त्याला निशाणी दे ना, एक दगड तू जाऊ दे. दगड दे, एक निशाणी दे. तू जाऊ नये. तशी नाही, मला कशी दगड फेकला तसा. गाईज बघा आता वरती चढताना बिला डेंजर सीन आहे, लय बेकार. इथं बरोबर दिसत पण नाही आणि अंधार पण खूपच आहे. हे पुढे बघा. चला मन चला ठेवरती बस, चला बंद कर. गाईज आता आम्ही आता जरा वरती चाललोय. त्या साईडला बसलेलो, जरा एन्जॉय वगैरे केला, थोडंसं खाल्लं पिल्लं. नियरला फोन करून का बोडी. चला इथे जरा बसू ना, लगेच निघूया जाण्यासाठी. बाबा हे ढग बघा आणि हे 2 माकडे बघा. भाई आम्ही आता त्या साईडून या साईडला आलोय. आता अजून टोकावर जायचं आपल्याला. समोर अजून काय आहे रे बघण्यासारखा? पाईप आहे ना तो, पाईप. पाईप. तू ये पहिले, वाघ नंतर कर, तू असते पहिले, तुझी भीती वाटते जरा. चला गाईच या बघा, या मस्त शिड्या वगैरे दिल्यात, थोडासा सपोर्ट. माणूस चिकट आहे वरती, आरामात आहे. ए काजू तुझ्या. चला गाईच सल्या मारतात ना, अजून वरती चाललोय. आलं नाही काय. हा ना यार, फक्त तुम्ही या जरा, नाही तर डोके बिक्याला लागेल. इकडे बघा, सरळ डायरेक्ट डोक्यानंच जाईल. मानस चिकट आहे या साईडला, आरामात आहे. धोका बघा. खैश पोचलो ना इथपर्यंत. पहिले काहीच आम्ही रस्ता चुकलेलो म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. आम्ही गेलतो खाली, आम्हाला जायचं इथे इथं. नंतर बघितलं या साईडला होता रस्ता. ए बाबा इथून आरामात आहे रे बाबा. असं होतं ना ट्रॅक्टर, त्यांच्याकडे सर्व काही असतात ना ते, त्यांचं सगळं असतं ना. मग आपण असं झालो उपर सोंड्यासारखं. गाईज ही बघा, यो पाईप आहे ना, ही साखळी आहे. या साखळीला चढून त्या साईडला जातात, पण त्यांच्यासाठी बी सपोर्टसाठी काहीतरी घेऊन येतात ते. आम्ही असं झालो टाइमपास म्हणून. कोणतरी जुगाड केली वाटतं. हम्म, जुगाड केली कोणतरी. पण किती टाईट आहे बघ ना, साखळी तुटलेली वाटतं अर्धी. तुटणार नाही नाही तुटणार, पण जर पाईपावर जर खाली बघितलं तर खपला विषय. भरचूक आहे, भरचूक. हे बघ दादा, पाईप क्रॉस. ए चुप रे बाबा, चुप तू. पहिले मला तुझी भीती वाटायला लागली. याने बघा कसं टाईट पकडले, विषय डेंजर. चला बस झाली, इथून वापस जाऊया घरी. चल थांब बाजू. आईज यार, हा पॉईंट बघा कसला खतरनाक आहे, बघू शकता तुम्ही. हा पॉईंट दाखवण्यासाठीच मी खास हा ब्लॉग चालू केला.
तर हा ब्लॉग करूया इथेच एंड. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.